आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी नमस्कार मंडळी, नमस्कार, शुभ संध्याकाळ. आणि तुम्ही पाहत आहात तुमचा लाडका कार्यक्रम संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव या ठिकाणी आणि तिथल्या आज या सगळ्या जोड्या आपल्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. मंडळी, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं साऱ्यांचं सेम असतं. मंडळी, ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे. प्रेमात पडल्यानंतर सगळ्यांचं जुळणं सारखंच असतं, बेचैन होणं सारखंच असतं, हुरहुर लागणं सारखंच असतं, सगळ्यांचं सगळं सेम असतं. आज या प्रेम व्यक्त करण्याच्या आठवड्यात आपल्या भागात सहभागी झालेत नवरा बायकोची जोडी. त्यांच्यासोबत आपण आजचा खेळ खेळणार आहोत आणि शोधणार आहोत आजची हुकुमाची राणी आणि आजचा हुकुमाचा राजा. तेव्हा मी ह्या सगळ्या आपल्या लव्ह बर्ड्स सोबत जाणार आहेत आपल्या पहिल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आपल्या पहिल्या खेळासाठी 8 जोड्या, 8 लव्ह बर्ड्स इथे सहभागी झालेले आहेत. हो 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 हो, क्या बात आहे, व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं, सगळ्या जोडींचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. कारण तुमच्यापैकी आता ह्या पहिल्या राऊंडला 2 जोड्या बाद होणार आहेत. ठीक आहे. आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. या खेळाचं नाव आहे संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या जोड्यांनी चालायचं किंवा धावायचं नाही, नाचत नाचत फिरायचे. ओके, नृत्य करत 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 फिरायचे आणि नृत्य करत असताना आपल्या जोडीदाराचा हात सोडायचा नाही, घट्ट पकडून ठेवायचं. हा, कळले तुम्हाला? आणि खुर्च्यांच्या मधून फिरायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे नळावरची भांडणं अजिबात करायची आहेत. त्याशिवाय मजा नाही ना. अरे भांडण म्हणता ना बाई. ओके, तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. असे जायचे, हा फिरायचं. व्हेरी गुड. हा, नाचत नाचत फिरायचे. हा, नाचत नाचत फिरायचे. क्या बात आहे. व्हेरी गुड. 2 मिनिटं नाचायचे. हा, हो हो, क्या बात आहे. आय आय आय. Come on. हा, लवकर. हा, लवकर. हा, लवकर. हा, काय झालं? अगोदर मी बसली आणि ते बसले. मग त्यांची जोड हात घट्ट होता, मग ते त्यांना बसू दिलं, मी उठली. अच्छा, पण सगळ्यात आधी कोण बसलं होतं? मी बसली इकडनं. तुमचं काय म्हणणं आहे ताई? ताईनं नंतर मीच बसू दिलं. गावावरची भांडणं करायची नाही. भाऊजी, तुमचं काय म्हणणं? त्याच बसल्या होत्या आणि नंतर पहिल्यांदा त्या बसल्या होत्या. ओके, हरकत नाही. क्या बात आहे. असा प्रामाणिकपणा पाहिजे आहे. वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ताई, तुम्ही बसू शकता, इथे बसू शकता. एक जो वाद आहे तो आपण मिटवलेला आहे आणि एक वाद आता इथे जरा होणार आहे. अशासाठी ही जी जोडी इथे बसलेली आहे, छान मस्तपैकी मागे खेचून बिचून आणलेला आहे आणि इथे त्या आपल्या बायकोला येऊन बसवलेला आहे बाजूला. हा, तर कसं असतं की जी खुर्ची रिकामी असते ना आपल्या बाजूची, जी थोडी तरी तुमच्यापासून लांब गेली ना की ती खुर्ची तुमच्यासाठी बाद. आपल्या पुढची जी रिकामी खुर्ची ना ती पकडायची असते. त्याच्यामुळे तुम्ही भाऊजी जे बायकोला घेऊन, ताईला जे काय खेचून घेऊन इथे येऊन बसलायत मागे येऊन, त्याच्यामुळे ही खुर्ची तुमची नाहीये, ही खुर्ची आहे ह्या जोडींची. त्याच्यामुळे तुम्ही बाद झालेला आहात. त्यामुळे तुम्ही बसू शकता. पण मला ताई आणि ह्या भाऊजींना दोघांना इथे मला विचारायचंय. इथे या भाऊजी, तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव गणेश केशव गवळी. गणेश. आणि ताई, तुमचं नाव सांगा. अश्विनी गवळी. बरं, किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 5 वर्ष झाली. 5 वर्ष झालेली आहेत. बरं, ताईंचा वाढदिवस कधी असतो? काय विचारत आहे?
जे लक्षात नाही तेच विचारतो. मग आम्हाला नाही माहिती बाबा. आता काय करायचं, चेहरा लगेच पडला रे एकदम. आता काय घरी जाऊन खरं नाही. नाही ते लक्षातच ठेवत नाही. हा? ते लक्षातच ठेवत नाही. ते लक्षातच ठेवत नाही. पण का बरं, म्हणजे ताईंचा वाढदिवस का नाही लक्षात ठेवत? येतो तेव्हा ती नाराज होती माहित पडतं मला. अच्छा, ती नाराज झाल्यानंतर कळतं की अरे बाबा आज वाढदिवस आहे वाटतं हिचा. हो. ओके, पण तारीख लक्षात नाही ठेवत आहे. बरं ताई, भाऊजींचा वाढदिवस कधी असतो? 14 सप्टेंबर. भांडणं होतील हं? घरी आता नाही. नाही आम्हाला भांडणं लावून द्यायची नाहीयेत. आमचं एक म्हणणं असतं की छान एक सुपर. आता एक याच्या पुढे ताईंचा वाढदिवस लक्षात ठेवायचा. हा ताई, बरं काय सांगाल ताईंबद्दल? ताईंचा स्वभाव कसा आहे? स्वभाव म्हणजे जे मी चुकत होतो ना ते तिने मला समजून सांगितलं. वा. आणि त्याच्यानंतर माझ्यामध्ये खूप बदल झाला. आणि घरामध्ये ती सगळ्यात लहान असते. आम्ही 4 भावंड आहे. तर ती सगळ्यात लहान असल्यामुळं सगळ्यांचं करायला लागतं. ती कधी नाराज होत नाही आणि एकदम प्रॉपरली सगळे काम व्यवस्थित करते. वा. पण कधी हे तुम्ही इतक्या वर्षात तुम्ही कधी असं ताईला स्वतःहून सांगितलं? हे हो. असतो आपल्या. सांगितलंय आणि ती नाराज होते त्या टायमिंगला. मला कळत नाही का मी काय केलं पाहिजे असं. अच्छा, कळत नाही. बरं, आपण ताईला विचारूया. ताई, असं म्हणणं आहे की जेव्हा तू नाराज होतेस तेव्हा भाऊजींना कळत नाही की नेमकं काय करायला पाहिजे. त्यांनी विचारायला पाहिजे नेमकं काय झालंय, की जे एक्सप्रेशन बघून ओळखलं पाहिजे. पण मग कधी कधी त्यांना असं वाटतं की स्वतः येऊन सांगितलं पाहिजे की काय होतंय. त्या व्यतिरिक्त मी मनातलं नाही ओळखू शकत असं त्यांचं म्हणणं असतं. पण ठीक आहे, म्हणजे असं मनातलं ओळखू शकलं नाही तरी पण विचारलं तर काय हरकत आहे. नाही, हा. पण माझ्या कामाबद्दल आणि मी जे सगळं करते त्याच्याबद्दल खूप ॲप्रिशिएट करतात ते. म्हणजे थोड्या वेळाने सांगत राहता की तू हे काम केलं, मला खूप आवडलं. मी काहीच नाही करत त्या मानाने तू सगळ्या परिवारासाठी खूप करते, हे सगळं ते ॲप्रिशिएट करतात. पण ताई एक सांगू, खरंच म्हणजे ना भाऊजींचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. डोळे पाणवलेत. तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि हे जे तुमचं प्रेम आहे आणि हे जे बॉन्डिंग आहे ना, हे असंच छान आयुष्यभर आणि एकमेकांना जपत राहा, एकमेकांची काळजी घेत राहा. ओके, जाता जाता ताई तुझी वाढदिवसाची तारीख सांग बरं. 8 डिसेंबर. भावाची पण, तुझ्या भावाची पण 8 तारीख आहे, पण सप्टेंबर. अच्छा, मी 14 सप्टेंबर, ते 8 डिसेंबर. सप्टेंबर मधले आहेत का? ये बात आहे भाऊजी, म्हणून जास्त प्रेमळ आहेत. ओके, बरं आता किती काय तारीख आहे आता ताईंची? 8 सप्टेंबर. काही सॉरी, अरे सॉरी 8 डिसेंबर ना. हा सॉरी 8 8 डिसेंबर. डिसेंबर ना. हरकत नाही. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. पण तुम्ही बाद झालेल्या आहेत, त्याच्यामुळे समोर बसू शकता. थँक्यू. ओके, या. आणि आता आपण सुरू करूया आपल्या याच खेळातल्या पुढच्या राऊंडला. म्युझिक प्लीज. अरे बापरे, व्हेरी गुड. ताईला सांगा. हा, व्हेरी गुड. आमच्या भांडीवर मस्त चाललंय आमचं. आमच्या भांडीवर मस्त चाललंय आमचं. क्या बात आहे. व्हेरी गुड. आमच्या भांडीवर बरं भाऊजी, ताई तिथे हा माझ्याकडे बघून नाचतायत. हा, लवकर. तुम्ही पुढे गेलात तरी चालेल, त्यांच्या पुढे गेलात तरी चालेल. अरे थांबलं नाहीये. अरे थांबलंय कुठे म्युझिक? याला आमच्या पुढच्या बीच्या मोडाल. हा, पुढे जायचंय तिथं. हा, या तिथं. चाल लवकर. हा, व्हेरी गुड. या लवकर इथे या. आहे तिथे. लवकर भाऊजी. आणि भाऊजी तुम्ही बाद झालेले आहात, इथे या बरं. भाऊजी तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव उदय भागवत होळकर. उदय भाऊजी. आणि ताई तुझं नाव सांग. माया उदय होळकर. माया ताई. किती वर्ष झालीत लग्नाला? 26 वर्ष झाले. 26 वर्ष. कसं चाललंय 26 वर्षाचं? खूप मजेत. खूप मजेत. आमचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा दोघेही आम्ही बेडवर होतो 6 महिने. त्यावेळेस खूप मला धीर दिला. मी खूप खचून गेलो होतो. पुढे जीवनात काय होईल काय नाही. तेव्हापासून ती माझ्याबरोबर जी उभी राहिली तर आजपर्यंत खूप खंबीरपणे उभी आहे माझ्याबरोबर. वा,
बरं भाऊजी, या 26 वर्षात किती वेळा तुम्ही ताईंना आय लव्ह यू म्हणाला? रोजच म्हणतो. क्या बात आहे. मग 26 वर्षांनी पुन्हा एकदा ताईंना जर प्रपोज करावं असं वाटलं तर काय, कसं प्रपोज करा? अरे बापरे. हां. प्रिये, आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. हो हो, ये बात. बरं, एक अत्यंत महत्वाचा प्रश्न, ताईंचा वाढदिवस कधी असतो? 10 ऑक्टोबर. नाही नाही, आता काही खरं नाहीये. तिचे कागदोपत्री वेगळं आहे बर्थडे आणि रिअलमध्ये बर्थडे वेगळा आहे. पण रिअल मध्ये जो आहे तो सांगा ना. हा, तो कुठला वाढदिवस, तो कधी आहे? 13 ऑक्टोबर. आता बरोबर आहे. आता बोल. ते पण सांगताना टेन्शन किती होतं चेहऱ्यावर, तारीख बरोबर आहे की नाही. आणि भाऊजींचा वाढदिवस 12 नोव्हेंबर 12 नोव्हेंबर. वा, 1981. बरोबर आहे. हो. वा, क्या बात आहे. खूप छान, आणि खरंच खूप छान गोड जोडी आहे तुमची. पण तुम्ही या खेळातून बाद झालेला आहात, त्यामुळे तुम्ही समोर बसू शकता. ओके. त्या जोड्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि पुन्हा एकदा आपल्या या 4ही जोड्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. कारण आता तुमच्यापैकीच 2 जोड्या बाद होणार आहेत आणि 2 जोड्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि त्यातून होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि हुकुमाचा राजा. ठीक आहे. पण क्या बात आहे, सगळ्यांनी इतकं छान नृत्य सादर केलेले अगदी सुरुवातीलाच. हा, आणि तुम्ही बघताय सगळीकडे असं छान प्रेमाचं वातावरण आहे. आणि ह्या प्रेमाच्या वातावरणात ही जी प्रेमाची एक नशा आहे, ह्या नशामध्ये हे जे आपले 4ही लवबर्ड्स आहेत त्यांना एक खेळ खेळायचा आहे, ज्या खेळाचं नाव आहे चल रे गोणपाट टोणूक टोणूक. हा, बरं, हा खेळ असा आहे. तुमच्या समोर गोणपाट आहे. हा, मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोघांनी गोणपाटामध्ये शिरायचे आणि उड्या मारत 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 तुमच्या समोरची जी सफेद रेषा आहे ती रेषा पार करायची. जी सगळ्यात पहिल्यांदा आधी जी जोडी ती रेषा पार करेल ती असणार विजेती जोडी. अशा 2 जोड्या आपल्या पुढच्या खेळामध्ये जाणार आहेत आणि 2 जोड्या बाद होणार आहेत. कळलं? ओके. तयार आहेत तुम्ही सगळे? हा, 1 2 3 म्हटल्यानंतर. हा, 1 2 3. शाबाश, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त मस्त. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, शाबाश शाबाश, क्या बात आहे. ओके. हो हो, व्हेरी गुड. मस्त. हा हा हा. करेक्ट आहे, करेक्ट आहे. तुम्ही साईडला व्हा, साईडला व्हा. हा, साईडला व्हा. हा, व्हेरी गुड. हा हा, व्हेरी गुड. भाऊजी भाऊजी. हा, इथे साईडला साईडला. आणि या खेळातून 2 विजेत्या जोड्या ज्या गेलेल्यात आपल्या शेवटच्या आणि फायनल खेळाकडे. हा, त्या जोड्या आहेत सुधाकर भाऊजी आणि चंद्रकला ताई. आणि कल्पेश भाऊजी आणि प्रांजल ताई ही यांची जोडी गेली आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. मंडळी, शेवटचा खेळ सुरू करण्या अगोदर आपण आता सुरुवात करणार आहोत आपल्या अत्यंत सुंदर अशा भागाला, पत्र मनातलं या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. आजचा आपला हा प्रेमाचा विशेष भाग असल्यामुळे भाऊजी आणि ताई यांनी त्यांच्या मनातल्या भावना एकमेकांबद्दल लिहिल्या आहेत आणि आज त्या भावना त्या पत्राच्या माध्यमातून ते दोघेही वाचून दाखवणार आहेत. मी संसार माझा रेखिते मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या लाडक्या अनु आणि अविनाशवर खूप प्रेम करता, पण हेच प्रेम आता पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या भावना लिहा आणि त्या सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील आणि काही निवडक पत्र मी संसार माझा रेखिते मालिकेचे कलाकार तुमच्यासाठी वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 18 फेब्रुवारी. यातील काही निवडक पत्र 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता वाचले जातील. त्यात एक पत्र तुमचंही असू शकतं, त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. प्रिय बायको, आपल्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली, पण अजूनही पहिल्यांदा तुझा हात हातात घेतला तो क्षण आठवतो. या 8 वर्षात आपण खूप काही अनुभवलं, आनंद, अडचणी, हसू, राग, पण प्रत्येक क्षणी तू माझ्या सोबत ठाम उभी राहिलीस. हेच माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे. तू फक्त माझी बायको नाहीस, तर माझी मैत्रीण,
माझा आधार आणि माझं घर आहेस. मी थकलो असलो तरी तुझं हसणं मला नव्याने उभं करतं. आज या खास दिवशी एवढंच सांगायचं आहे की मी तुला शब्दांपेक्षा कितीतरी जास्त प्रेम करतो. पुढचं आयुष्यही आपलं एकमेकांचा हात घट्ट धरून एकमेकांना समजावून घेत हसत खेळत घालवायचं आहे. तू माझ्या आयुष्यात आहे यासाठी मी रोज देवाचे आभार मानतो. नेहमी तुझाच मयूर. किती सांगायचंय. खरंच तुम्ही खूप सुंदर पत्र लिहिले भाऊजी तुम्ही. आणि मला नक्कीच खात्री आहे की हे पत्र वाचत असताना ताईंचे डोळे खरं तर पाणवलेले आहेत. आणि मला आता ताईंचं पत्र वाचून घेण्यात जास्त मला आवडेल. ताई आज भाऊजींनी जे पत्र वाचून दाखवलं तुझ्यासाठी, तुझ्याबद्दलच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या, कसं वाटलं? छान वाटलं, पण आजपर्यंत कधी हे सांगितलं नव्हतं आजकाल. आणि आता तुझ्या मनातल्या भावना त्यांच्याबद्दलच्या आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. प्रिय मयूर, आपल्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तुम्ही आपल्या कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती आहात. तुम्ही दिवसाची सुरुवात व्यायामाने करतात. तसेच मित्रांनाही तुम्ही व्यायामाची सवय लावली व त्याबरोबर आम्हालाही लावली. तुमची ही चांगली सवय मला खूप आवडते. तुम्ही सर्वांच्या गरजा, अपेक्षा, इच्छा सर्व पूर्ण करतात. सर्वांना वेळ देतात. सतत धावपळ करत असतात. कदाचित मी तुम्हाला सांगतही नसेल, पण तुमची मेहनत, संयम आणि आमच्यातली असलेली काळजी हे मला खूप आधार देते. या खास दिवशी मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आयुष्यात आलात आणि हे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे. पुढची अनेक वर्ष आपण असेच आनंदाने जगू, एकमेकांना घट्ट साथ देऊ आणि प्रेमळ आयुष्य जगूया. वा, फक्त मला ना याच्यातली जी या पत्रातली शेवटची ओळ जी आहे, जी आपण असंच आयुष्यभर एकमेकांना साथ देऊया, ही सेम ओळ भाऊजी तुमची सुद्धा होती. एकमेकांना साथ द्या. आणि हे मला असं वाटतं जे काही जुळून आलं आहे, म्हणजे तुमच्या मनातल्या ज्या खरंच ज्या अंतर्मनातून आलेल्या सगळ्या भावना आहेत त्या दोघांच्याही सारख्याच आहेत. आणि मला असं वाटतं की खरंच तुमचं एकमेकांवरती खूप छान प्रेम आहे, खूप प्रेम आहे. आणि हे बॉन्डिंग असंच राहू दे. आणि एकमेकांना हे जे जपणे, एकमेकांची काळजी घेणे, हे असंच आयुष्यभर राहू दे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही एकमेकांना पत्र लिहिलं आहे त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे. आणि खूप छान पत्र लिहिलेलं आहे तुम्ही. मंडळी, बघितलं ना, पत्र मनातलं या भागामध्ये कधीही व्यक्त न केलेल्या भावना आपल्या ह्या माध्यमातून आज व्यक्त केल्या जातात. आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा अगदी दोघांच्याही चेहऱ्यावरती, भाऊजी आणि ताईंच्या दोघांच्या चेहऱ्यावरती जो एक आनंद आहे ना, तो आनंद फार महत्त्वाचा असतो. आणि मला असं वाटतं की असं एखादं पत्र आपण खरंच लिहिलं पाहिजे की आपल्या प्रेमामध्ये अजून भर पडते आणि ते नातं अजून घट्ट होतं. त्यामुळे खूप असा छान सुंदर असा हा भाग आहे पत्र मनातलं. आणि आता ह्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला. ओके. आणि आता या खेळाचं नाव आहे पक्कड पक्कड खिचके पक्कड. आता इथे काय करायचं तुम्हाला की तुमच्या समोर प्लॅस्टिकचं भांडे आहेत, त्यात चेंडू आहेत आणि पक्कड दिलेली आहे. ओके. चेंडू जे आहेत ते चेंडू त्या पकडीच्या साह्याने असे उचलायचे. ओके. आणि त्या समोरच्या भांड्यामध्ये नेऊन ठेवायचे. चला, रेडी? ओके. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. शाबाश, शाबाश. पाडून देऊ नका. हां, शाबाश, शाबाश. व्हेरी गुड. लवकर यायचे, तसंच मागे यायचे. सावकाश. हां, घाई करू नका. हां, ओके. तुम्ही पाडा आणि मला गोळा करायला लावा. हां, खाली पडलेले आले. हां, जाताना जे चेंडू खाली पडतील ते पडल्या, ते गोळा नाही करायचे. ओके. सावकाश. हां, सावकाश. हरकत नाही. सावकाश. चेंडू पाडायचे नाहीत भांड्यामधून. चेंडू पाडायचे नाहीये. चेंडू भांड्यामधून पाडायचे नाहीये. पाडले तर तुम्ही बाद. चेंडू भांड्यामधून पाडायचे नाहीयेत. हां, पाडायचे नाहीत. शाबाश. चेंडू भांड्यातून बाहेर पाडायचे नाहीत. ते चेंडू बाद ठरणार. ओके. सावकाश. हां, भांड्यातून पडले नाही पाहिजेत, मग ते चेंडू बाद. हां, ओके. व्हेरी गुड.
वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. शेवटची 10 सेकंद. 10, 9, 8, 7. ओके, त्या बाद आहे. पण आता आपण जाऊन चेंडू मोजूया. 1, 2 आणि 8 चेंडू गोळा केलेले आहेत आणि त्या जोडीने गोळा केलेले आहेत. 1, 2, 7 चेंडू. 8, 9, 10 आणि 11 चेंडू या जोडीने गोळा केलेले आहेत. त्याच्यामुळे अर्थातच उपविजेती ठरलेली आहे ही जोडी. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू आणि भाऊजी तुम्हाला सुद्धा ही भेटवस्तू. कसं वाटतंय पण आज? खूप 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 मस्त वाटतंय. दुसरा आला काय आणि पहिला आला काय, पण आम्ही इथपर्यंत आलो ह्याचा खूप अभिमान वाटतो. ताई कसं वाटतंय उपविजेती? एकदम छान होतं. एकदम छान वाटते. बरं, मग आता ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, हा भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. मी नाही भाऊजी काय बोललेलं आहे. ओके, क्या बात आहे. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि हुकुमाचा राजा झालेला आहे प्रांजलताई आणि कल्पेश भाऊजी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा आणि संतूर यांच्याकडून दोघांनी हे गिफ्ट हॅम्पर. सोहळा सख्यांचा खूप छान वाटतंय. आज मी पहिल्यांदा स्टेज डेअरिंग केली आणि मी माझ्या मिस्टरांना पण सांगितलं की तुम्ही चला. त्यांना टाईम नाही भेटत, पण त्यांनी आज माझ्यासाठी टाईम काढला आणि ते आले आणि आज आम्ही जिंकलो. क्या बात आहे. एक सेल्फी मात्र तुमच्या दोघांबरोबर काढणार आहे मी. हा, एक छानसं सेल्फी स्माईल असू दे. कल्पेश भाऊजी आणि प्रांजलताई तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं की पाडगावकरांनी खूप चांगल्या कविता लिहिल्या आहेत. प्रेमावरची त्यांची अजून एक कविता म्हणजे त्याने प्रेम केलं, तिने प्रेम केलं, तुमचं काय गेलं. खरंच प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी ही कविता आहे. जरूर शोधा, नक्की वाचा आणि प्रेम व्यक्त करा. भेटूया आपण पुढच्या भागात. बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.